हरिओम. मी मकरंदसिंह अरुण मंडिक, सहकार नगर केंद्र, औरंगाबाद. बापूंना जर एखादं कार्य आपल्याकडून करून घ्यायचं असेल तर त्यांची योजना काय असते ते आपण अंदाज करू शकत नाही. पण जेव्हा ते पूर्ण होते तेव्हा ते कळते. तर ते असं झालं की 2 वर्षापूर्वी 19 जुलै, म्हणजे आजपासून 2 वर्षापूर्वी 19 जुलैची गुरुपौर्णिमा होती. आणि गुरुपौर्णिमेचा उत्सव मुंबईला असतो. माझं काही आईची तब्येत ठीक असल्यामुळं काही जाणं झालं नाही त्यावेळेस. पण औरंगाबादमध्ये इथं बऱ्याच ठिकाणी उत्सव होते, कार्यक्रम होते. त्या ठिकाणी मी गेलो. म्हणजे इथंच शिरीष बडवेंच्या घरासमोरच जे अपार्टमेंट आहे तिथं पादुका पूजनाचा सोहळा होता. मी स्वतः संध्याकाळच्या वेळेस तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर पूजन अटेंड केलं, प्रसाद घेतला, छान सत्संग छान झालं, खूप छान झालं. पण दर्शन घेताना असं जाणवलं की आईचं दर्शन व्हायला पाहिजे. कारण की तिची तब्येत ठीक नव्हती. तर तिचं दर्शन व्हायला पाहिजे म्हटलं तर आता काय करावं. मग म्हणून मी तिथून दर्शन घेऊन प्रसाद घेऊन म्हणलं चला आईसाठी प्रसाद तरी घेऊन आणि जाऊयात. तर प्रसाद घेतला. म्हणलं घरी आपल्या बापूंचा फोटो आहे, कमीत कमी आरती तरी करूयात. तेवढ्यामध्ये मी पेढे प्रसाद म्हणून पेढे घेतले आणि आमच्याच केंद्रातल्या सुधाविरा शिरोडकर यांचा फोन आला. त्यामुळे मी बापूंना आणलेले घरी माझ्याकडे, तुम्हाला दर्शनासाठी येत असेल तर, आणि अजून एक काम आहे म्हणे, दर्शनासाठी यात पण बापूंना घेऊन आपल्याला जे प्रमुख सेवक आहेत त्यांच्याकडे द्यायचं आहे म्हणे, त्यांना बापूंना घेऊन. तर म्हणलं ठीक आहे. मी लगेच तयार झालो. मग परत बाहेर आलो आणि घरी आलो. घरी आल्यानंतर लक्षात आलं, अरे बापूंना न्यायचं म्हणजे आपल्याकडे गाडी आहे, कार आहे, कारमध्ये घेऊन जायचं त्यांना. तर आपण त्यांनाच एक 5 मिनिटासाठी का होईना घरी आणावं. मग तसं त्यांना सांगितलं. त्यांनी पण तयार झाले त्या गोष्टीसाठी आणि त्यांनी पण तयार झाले आणि बापूंना घरी आणलं. 5 मिनिटासाठी का होईना आलं. आईच्या हाताने आरती झाली आणि नंतर बापूंना परत त्यांच्या प्रमुख सेवक यांच्याकडे नेऊन सोडलं. म्हणजे ही योजना अशी बापूंना करून घ्यायची होती. आणि 8 दिवसांनीच आई बापूंकडे श्रीराम हरिओम श्रीराम नाथ सांगत.